झालं का जेवण? नसेल झालं तर हे बघा बाहेर कसलं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि कडाक्याची भूकही खूप लागलेली आहे. त्याच्यामुळं म्हटलं चला एकदम आपलं भातासोबत खायला काहीतरी असं तोंडी लावण्यासाठी काहीतरी करूयात. मग मला आठवलं की बाबा चला आपण करूया बटाट्याची काप आणि जरा जाडसरच कापणी केलेलं आहे. ते पाण्यात बघा बटाटा कट करून घेतलं आहे, पाण्यात ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याला एकाच प्लेटमध्ये चटणी जी आपल्याकडं असेल काळा मसाला किंवा चटणी लाल तिखट म्हणतो आपण त्याला, हळद मीठ टाकून हे त्याचं मस्तपैकी लिंबू वगैरे पिळायचा आणि मस्तपैकी हे असं कापांना लावून घ्यायचं. खूप छान लागतात आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. असं घरी बसल्या बसल्या म्हणजे मुलं शाळेत गेले आणि भाजीच नसून उरलेली किंवा तोंडी लावायला तोंडालाच चव नाही आहे, तर ह्याचं काहीतरी करून खायचं. आणि बायका कसं म्हणजे भरपूर अशा गृहिणी अशा असतात की घरात काय म्हणजे असं डब्याला करून दिलं आणि त्यातनं काय उरलंच नाही, तर मग त्या नुसता भात किंवा रात्रीच्या फोडणीच्या भातावरच त्या राहतात आणि त्याने आरोग्य पण बिघडून जातं. आणि माझंही तेच झालेलं आहे, आरोग्यच हे नाही आपलं कंटाळा आला म्हणून एकटीपुरतं काय करायचं म्हणून असं काहीतरी साधं सिंपल खाण्याचा मी बेत करत असते. मग म्हटलं चला थोडंसं काहीतरी चमचमीत जेवायला पण, जेवढं पण काही चमचमीत नाही आहे म्हणा, पण आहेच एवढंही काही लोकांना भेटत नाही. त्यातच आनंद मानायचा. आणि हे मस्तपैकी असं मी तव्यावरती आणि ऑइल फ्री आहे एकदम, डाएटवाल्यांसाठी तर खूपच छान आहे आणि मस्त पण लागतात. हे बघा मस्त मोकळा भात करून घेतलेला आहे मूग डाळ टाकून आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे त्याला. ही आपली कोबीची भाजी मस्तपैकी सुक्की केलेली आहे. त्याला कोबीला एकदम असा म्हणजे एकदम ड्रायमध्येच केलेला आहे मी, वाफेवरती शिजवलेला आहे. अजिबात त्याला मी याच्यामध्ये कढईमध्ये पाणी वगैरे टाकून उकळून नाही घेतलेला, फक्त आपलं वाफ देऊन त्याला घेतलेलं आहे करून. आणि ह्या बटाट्याचे काप हे बघा मी टेस्ट करते, किती छान झालं होतं आणि खूप छान झालं. म्हणजे साधं सिंपलच आहे पण तरीसुद्धा खूप चावने खातो आम्ही. म्हणजे आम्ही सगळ्याच बायका अशा असतो की भारतातील तर बायका सगळ्या अशाच असतात की जे काय अन्न स्वतः बनवलं ना त्याचं कौतुकच करतात. मग ते बाकीच्यांना आवडलं नाही आवडलं तरी ते स्वतःसाठी आणि त्यांनी कष्टाने बनवलेल्या आहेत, कष्टाने केलेल्या कुठल्याही गोष्टीला त्याला खूप महत्त्व देतात, कारण त्या कष्टाने केलेल्या असतात ना आणि नवऱ्याच्या कष्टाला त्याच किंमतही देतात. त्याच्यामुळं हे एवढं छान वाटलं की मी माझंच कौतुक करत होते, आनंदाने खात होते मी. आणि माणसाच्या आयुष्यात संकटे वगैरे येतात, पण त्या संकटांना न घाबरता माणसाने आयुष्यामध्ये खूप छानपणे जगलं पाहिजे. आयुष्य परत येत नाही, एकदाच काय आहे ते जगून घ्यायचं. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, मी दुसऱ्याला मोटिवेशन करते, पण माझ्या बाबतीतच असं होतं की मी दुसऱ्याला सांगते पण माझ्या बाबतीत मी स्वतःच काही करत नाही. म्हणजे एकदम काय म्हणतात ते, दुसऱ्याला मोटिवेशन करून सांगते बाबा तुम्ही असं करा तसं करा तसं राहा असं राहा, पण मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढी दुःखी राहते ना की जाऊ द्या काय सांगायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात हेच चालू असतं. तर चला टाटा बाय बाय. व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा.